कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत श्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्री मार्कंडेय महामुनींचे भक्त श्रीनिवास भाऊ सांगा व समस्त श्री प्रतिष्ठान पदाधिकारी मित्रपरिवार सोलापूर। वसंतागमन निसर्गाचं रूप अलौकिक होता, फूल मोहरते पानातून, पानातून दिसे नूतन चैतन्य, फळराजा हसे मनातून, मनातून येई कोकिळ कुंजन, वसंताचे होई आगमन, आगमन होता बहरले विश्व, पुलकित झाले तन मन। समस्त सोलापूरकरांना हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नमस्कार। स्वरांजली चॅनल आयोजित गुढीपाडवा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। क्रोधी नाम संवत्सर म्हणून यावेळेस नाव घेऊन नूतन वर्ष आलेलं आहे, तर त्या नूतन वर्षामध्ये आपलं पंचांग म्हणजेच आपलं भविष्य कसं असेल, राशीनुसार भविष्य कसं असेल हे जाणून घेण्यासाठी सर्वांचं मन धावत असतं आणि उत्सुकता असते की या वर्षात माझं राशीफल कसं असेल। तर ते जाणून घेण्यासाठी आज आपण वेदशास्त्र पंडित आदरणीय वेणुगोपालजी जिल्हा पंतलू यांच्याकडे आलेलो आहोत। नूतन पंचांग कसं आहे त्यांच्या वाणीतून आपण ऐकूयात। स्वामीजी नमस्कार। నమస్కారం। మా శ్రోతలందరూ ఎదురు చూస్తున్నారు కి ఈ సంవత్సరం ఏం పేరు, సంవత్సరం పేరేమిటి, ఈ రాశుల భవిష్యవారి అది ఎలా ఉంటుంది అవన్నీ చెప్పాలని మీకు నేను విజ్ఞప్తిస్తాను। स्वस्ती श्री मनरूप शालिवान शके 1946 नवीन संवत्सर जे सुरुवात होत आहे, क्रोधी नावाने संवत्सर सुरुवात होत आहे। नावातच क्रोधी असल्यामुळं यावेळी जनमानसामध्ये क्रोध जास्त उत्पन्न होण्याची शक्यता आहे। म्हणून या संवत्सराची देवता आहे भगवान महादेव शंकर। क्रोध शमनार्थ भगवान शंकराची, क्रोध शमनार्थ भगवान शंकराची उपासना केल्यामुळं या संवत्सरामध्ये माणसाला काम, क्रोध, लोभ, मोह, मदमत्सर, ईर्षा या षडरिपूंपासून मुक्तता मिळते व क्रोध समाप्त होते। या क्रोधी नाम संवत्सरामध्ये माणसाला संपूर्णतः मनस्थिती शांत प्राप्त व्हावं याकरिता विशेष क्रोध निवारणार्थ महादेवाची उपासना हे अतिशय उत्तम आणि योग्य होय। तसेच मंगळवारच्या दिवशी हा नूतन संवत्सर प्रारंभ होत आहे। मंगळवारच्या दिवशी मेष राशींना उत्तम कारक आहे। मंगळवार गुढीपाडवा आल्यामुळं, नूतन संवत्सर आल्यामुळं, विशेषतः क्रोधी नाम संवत्सराचा आरंभ मंगळवारच्या सूर्योदयावरती नक्षत्रावरती झाल्यामुळं मेष राशीच्या लोकांना अतिशय उपयुक्त आहे। मेष राशीच्या लोकांना यंदाच्या वर्षी नवीन जंगम मालमत्ता, स्थावर जंगम मालमत्ता प्राप्त करून घेण्यासाठी, प्राप्त होण्यासाठी गणपतीची विशेष उपासना सांगितलेला आहे। त्यांना कुठल्याही परिस्थितीत भूमी, मालमत्ता, स्थावर जंगम मालमत्ता, सुवर्ण, वाहन यांची प्राप्तता होईलच। प्राप्तता होण्यामध्ये जे काही अडचणी निर्माण होतात ते निवारण होण्याकरिता गणपतीचा संकटनाशन गणपती स्तोत्र नावाचा स्तोत्र आहे। ते स्तोत्र मेष राशीच्या लोकांनी दररोज 21 वेळा पठण करून पूर्वमुखी गणपतीस मसूर डाळ, गूळ, लाल फूल, गहू आणि खोबऱ्याची तुकडा हे अर्पण करावं। 21 दिवस गणपतीची उपासना करावी, दररोज दर्शन करावं। हे केल्यामुळं मेष राशीच्या लोकांना जे काही भूमी, मालमत्ता, स्थावर जंगम याच्या प्राप्तीमध्ये अडथळा निर्माण होत आहेत, भूमीच्या संबंधित वादविवाद कार्य आहेत, त्याच्यात जे अडथळा निर्माण होत आहेत ते सर्व समाप्त होईल। गणपतीची विशेष कृपा प्राप्त होईल। यानंतर या क्रोधी नाम संवत्सरामध्ये वृषभ राशीच्या लोकांना आयु, आरोग्य, ऐश्वर्य प्राप्त व्हावं। विशेषतः
पती पत्नीमध्ये यामध्ये मतभेद कलह निर्माण झालेला आहे ते निवारणार्थ भगवती दुर्गा देवीची उपासना सांगितलेली आहे. मंगळवारी नूतन संवत्सराचा प्रारंभ होत असल्याने वृषभ राशीच्या लोकांनी कौटुंबिक मतभेद कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. ते सर्व निवारण होण्यासाठी वृषभ राशीच्या लोकांनी मंगल चंडिका स्तोत्र नावाचा स्तोत्राचा दररोज 11 वेळा पठण करावा. गूळ आणि मसूर डाळ याचा नैवेद्य त्या भगवतीच्या चरणी अर्पण करावं. भगवती म्हणजे कालिका देवी असेल, इंगुलांबिका माता असेल, रूपा भवानी माता असेल, महालक्ष्मी असेल अथवा कुठल्याही स्त्री देवतेच्या मंदिरात जाऊन त्या देवीच्या चरणी मसूर डाळ गूळ अर्पण केल्यास, मंगलचंडिका स्तोत्र 11 वेळा म्हणल्यास त्यांचं कौटुंबिक मतभेद वादविवाद टाळलं जाईल. त्यांना सुख समृद्धी प्राप्त होईल, कौटुंबिक सुख समृद्धी प्राप्त होईल अशी श्रीमद भागवत देवी भागवत पुराणामध्ये सांगितलेलं आहे. या नूतन संवत्सरामध्ये क्रोधी नाम संवत्सरात मंगळवारच्या दिवशी रेवती नक्षत्र अश्विन नक्षत्र यांच्या संयोगाने मिथुन राशीवरती बुद्धिमत्ता बिघडून द्विधा मनस्थिती निर्माण होण्याचा योग आहे. ते सर्व निवारण होण्याकरिता बुध नक्षत्राचा बुध राशीचा जो अधिपती आहे तो आहे बुद्धीचा कारक बुध देवता. मिथुन राशीचा कारक आहे बुध देवता. त्या मिथुन राशीच्या लोकांनी हिरव्या मूग पासून बनवलेला लाडू पूर्वमुखीच्या गणपतीला बुधवारच्या दिवशी लाडू अर्पण करून तुपाचा दिवा समर्पित करून गणपतीला ऋणविमोचन गणपती स्तोत्र ऋणविमोचन गणपती स्तोत्राचा पठण केल्यास त्या मिथुन राशीच्या लोकांना जे द्विधा मनस्थिती निर्माण होण्याचा योग आहे ते सर्व समाप्त होऊन बुद्धी स्थिर राहण्यासाठी हा उपाय उपयुक्त ठरतो. त्यानंतर कर्क राशीच्या लोकांना चंद्रमा स्थिरता लाभण्याकरिता संपूर्ण वर्षभर उत्तम आरोग्य संपन्न राहून त्यांच्या स्मरणशक्तीत सुधारणा व्हावं, स्मरणशक्तीला बल प्राप्त व्हावं याकरिता शास्त्राकारांनी महादेवाची तंत्र उपासना सांगितलेला आहे. तंत्र उपासना म्हणजे दर सोमवारी भिजवलेला तांदूळ जे आहे अखंड तांदूळ 1 मूठभर तांदूळ घेऊन महादेवाच्या मंदिरात जायचं, त्या महादेवाला प्रार्थना करावं, मला अखंडितपणे शरीर आरोग्य संपन्न राहावं याकरिता मी तुझ्या चरणी शरण आलेलो आहे. ते स्वीकारून मला शीरशूल्म म्हणजे जे डोक्याचं दुखणं आहे ते सर्व निवारण व्हावं, मग स्मरणशक्ती वृद्धी व्हावी म्हणून प्रार्थना करून ते भिजवलेला तांदूळ जे आहे ते तांदूळ महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करावा. महादेवास बेलपत्र अर्पण करावं. पंचाक्षरी मंत्र म्हणजे ओम नमः शिवाय या मंत्राचा वर्षभर जास्तीत जास्त जप करावा. यानंतर आहे सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांना जास्तीत जास्त या वर्षामध्ये नूतन संवत्सरामध्ये क्रोध निर्माण होऊन भांडणं होण्याची शक्यता आहे. ते सर्व निवारण होण्याकरिता उंजळवर गहू घ्यावं. दर सोमवारी आणि दर शुक्रवारी सायंकाळच्या वेळेला महादेवाच्या मंदिरात जाऊन उंजळवर गहू व 1 नारळ अर्पण करून शिवसहस्रनाम या स्तोत्राचा पाठ करावा. शिवसहस्रनाम या स्तोत्राचा पाठ केल्यास सिंह राशीच्या लोकांना एक कवच प्राप्त होतो. कवच प्राप्त झाल्यानंतर समोरच्या व्यक्तींशी जे उद्धटपणा बोलण्याचा योग आहे त्यांच्यात ते निवारण होऊन शांती समाधानाने
त्यांच्या मुखातून वाणी लाभते, त्यांना पूर्ण क्रोध शमन होते. म्हणून त्यांनी शंकराची विशेष भक्ती उपासना करावं. कन्या राशीच्या लोकांनी बसलेल्या ठिकाणी अपमानाचा प्रसंग येतील, ते निवारण व्हावं, मान सन्मान प्राप्त व्हावं, याकरिता नवग्रहांना तिळाचे लाडू अर्थात तीळ आणि गूळ एकत्रित केलेला पदार्थ नवग्रहांना अर्पण करून 9 प्रदक्षिणा करावं, नवग्रह स्तोत्र पठण करावं, गोर गरीब लोकांना अन्नदान करावं. हे केल्यास कन्या राशीच्या लोकांना मान सन्मान प्राप्त होईल. तुला राशीच्या लोकांना वैवाहिक जीवनामध्ये बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच कोर्ट कचेरी कामामध्ये अडकण्याची शक्यता आहे. ते निवारण व्हावं म्हणून तुला राशीच्या लोकांनी भगवान व्यंकटेश याची आराधना, विष्णू सहस्रनाम, विष्णूची तुलसी अर्चना, पद्मावती देवीची कुंकुमार्चना केल्यास या पीडेतून, या बाधातून मुक्तता मिळते. विशेषतः त्यांनी अमेरिकन डायमंड नावाचा रत्न धारण करावा. शुक्रवारच्या दिवशी पांढरे वस्त्रे धारण करावे. हे केल्यामुळं वाद विवाद टाळतात व मनासारखे कार्यात यश मिळते. वृश्चिक राशीच्या लोकांचं हा वर्ष संघर्षमयातून मुक्तता मिळण्याची शक्यता आहे. आतापर्यंत त्यांना अतिशय संघर्षमय जीवन जगावं लागलं. त्या संघर्षातून मुक्तता सध्या मिळालेलीच आहे. यापुढे सुद्धा सुख, शांती, समाधान लाभावं याकरिता प्रभू श्रीरामाची सेवा त्यांनी करावी. श्रीरामाची सेवा म्हणजे संघर्षातून त्यांना शांतीकडे जाण्याचा जो मार्ग आहे ते मार्ग त्यांना प्राप्त होतो, सुख समृद्धी प्राप्त होतो. श्रीरामाचा जीवन जसं संघर्षमय होता त्याच्यातून त्यांनी स्वतःला स्वज्ञान प्राप्त करून घेऊन, आत्मज्ञान प्राप्त करून घेऊन स्वहित साधलंय आणि जगत कल्याणाचा मार्गही साधलाय. त्याप्रमाणे वृश्चिक राशीच्या लोकांना रामाची उपासना केल्यामुळं, रामरक्षा म्हणल्यामुळं, रामाच्या मंदिरामध्ये तेल, तूप, दिवा, अगरबत्ती, नैवेद्य अर्पण केल्यामुळं त्यांना सर्व प्रकारच्या कष्टातून, दुःखातून मुक्तता मिळते व त्यांना सुखी समृद्धी जीवन प्राप्त होते. धनुराशीच्या लोकांनी गुरुबल प्राप्त होण्याकरिता गुरुवारी एक वर्षभर प्रत्येक गुरुवारी सायंकाळच्या वेळेला दत्तात्रेयांच्या मंदिरात जावं. एक मूठभर हरभरा डाळ, एक मूठभर गूळ, 5 पिवळी फुलं हे सर्व अर्पण केल्यामुळं त्यांना गुरुबल प्राप्त होते. 27 प्रदक्षिणा दत्तात्रेयांना करावा. जेवढे होईल तेवढे रोज गुरुचरित्राचं एक अध्याय वाचन करावं आणि गुरुवारच्या दिवशी बेसनाच्या पदार्थाचा अन्नदान केल्यामुळं, दानधर्म केल्यामुळं त्यांना गुरुबल प्राप्त होऊन, आत्म मनो धैर्य बल प्राप्त होऊन जे काही कामं थांबलेले आहेत ते कामं मार्गी लागण्याची या उपासनेमुळे शक्यता आहे. यानंतर मकर राशीच्या लोकांना शनीची कृपादृष्टी प्राप्त व्हावं. कुंभ राशीच्या लोकांना शनीची दृष्टी प्राप्त व्हावं. मकर आणि कुंभ या दोन्ही राशींना सुख समृद्धी प्रदान व्हावं याकरिता शनीच्या मंदिरात शनिवारच्या दिवशी सायंकाळच्या वेळेला अन्नदान करणं, शनी देवतेसमोर काळी वस्त्र, खडा मीठ, 1 मूठभर उडीद डाळ, 1 मूठभर काळा उडीद, 1 मूठभर काळा तीळ, तेल, श्रीफळ आदी अर्पण केल्यास त्यांना शनीच्या बाधा, शनीच्या पीडा, शनीच्या त्रासातून मुक्तता मिळते. शनीची कृपादृष्टी प्राप्त होते. मकर राशी आणि कुंभ राशीच्या लोकांनी बेलवृक्षाच्या रोपण करून संपूर्ण वर्षभरामध्ये त्याची संगोपन केल्यास वृक्ष जसा जसा वाढ होईल तसं तसं त्यांच्या जीवनामध्ये उन्नती प्राप्त होईल. म्हणून कुंभ राशीच्या, मकर राशीच्या लोकांनी स्वतः संकल्प घेऊन एक तरी वृक्षाचा पालन करावा, वृक्षारोपण करावं,
त्याचे संगोपन करावं. हे केल्यामुळे त्यांना दरिद्रतेतून मुक्त होते, आयु आरोग्य ऐश्वर्य तर प्राप्त होते, सर्व प्रकारच्या ऋणातून म्हणजे कर्जातून मुक्ता मिळते. मीन राशीच्या लोकांनी संपूर्ण वर्षभर प्रत्येक कामात यश यावं आणि शरीर आरोग्य संपन्न प्राप्त व्हावं, शत्रुपीडेतून मुक्ता मिळावी, चंचलपणा नष्ट होऊन स्थिरता प्राप्त व्हावं, याकरिता कबुतरांना किंवा पशुपक्ष्यांना कडधान्य दिल्यास अथवा दाणे दिल्यास, पशुपक्ष्यांसाठी किंवा जीवजंतूंसाठी पाण्याची सोय केल्यास त्यांना सर्व काही सुख प्राप्त होतो. विशेषतः शत्रुपीडा नष्ट होण्याकरिता हनुमान चालिसा दररोज म्हणून मारुतीच्या मंदिरात जाऊन कडुलिंबाच्या तेलाचा दिवा लावल्यास किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास, दिवा प्रज्वलित केल्यास त्यांना सर्व प्रकारच्या संकटातून मुक्तता मिळते, अखंडितपणे लक्ष्मीची कृपा अनुग्रह प्राप्त होते. असे केल्यास 12 राशीच्या लोकांनी मी सांगितलेलं उपाय केल्यास, मी सांगितले म्हणण्यापेक्षा माझ्या अभ्यासाप्रमाणे शास्त्रकारांनी सांगितलेलं उपाय आपण केल्यास आपल्याला निश्चितच सुख समृद्धी प्राप्त होईल. असा काही जणांचा अनुभव सुद्धा आहे. आपणही करून घ्यावं व अनुभव घ्यावं अशी माझी अपेक्षा आहे. आपणास अखिल भारत हिंदू बहुभाषिक पुरोहित संघातर्फे मी वेणुगोपाल जिल्हा पंतुलू नवीन वर्षाच्या म्हणजे नूतन क्रोधी नाम संवत्सराच्या आपल्याला अखंडित शुभेच्छा देतो. नूतन संवत्सराच्या नूतन वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा देत आहे. जय श्रीराम. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत श्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्री मार्कंडेय महामुनींचे भक्त श्रीनिवास भाऊ सांगा व समस्त श्री प्रतिष्ठान पदाधिकारी मित्रपरिवार सोलापूर.